आज मी बनवलेली ढाबा स्टाईल तंदुरी रोटी। त्यासाठी मी इथं 2 वाटी मैदा चाळून घेतला आहे, त्याच्यात 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून त्याच्यानंतर मी इथं 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1 चिमूटभर बेकिंग सोडा घालून घेतला आहे, चवीनुसार मीठ आणि 1 अर्धी वाटी दही टाकून घेतलं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि गरजेनुसार पाणी घालून ते व्यवस्थित मळून घेतलं। व्यवस्थित मळल्यानंतर थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेतलं आणि हे 2 तासासाठी झाकून ठेवून दिलं। 2 तासानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित पीठ आपल्याला मळून घ्यायचे। नंतर पिठाचे गोळे करून घेऊन 1 गोळा लाटून घेतलाय आणि व्यवस्थित लाटून घेतल्यानंतर त्याच्यात कोथिंबीर वरून टाकून पुन्हा एकदा त्याच्यावर थोडंसं लाटून घ्यायचं। नंतर आपल्याला रोटीच्या खालच्या साईडने पाण्याचा हात लावायचा आहे आणि आपल्याला गरम तव्यावर रोटी टाकायची आहे। त्याच्यानंतर पुन्हा वरून पाण्याचा हात घेऊन रोटी प्रेस करायची आहे खाली। मग आपली रोटी व्यवस्थित अशी एक साईडने भाजल्यानंतर पुन्हा आपल्याला तवा उलटा करून रोटी भाजायची आहे। दोन्ही साईडने व्यवस्थित रोटी भाजून घ्यायची। दोन्ही साईडनी व्यवस्थित रोटी भाजून घेतल्यानंतर रोटी इथं व्यवस्थित भाजून रेडी झालेली आहे। त्याच्यावर तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि पनीर किंवा कोणत्याही भाजीसोबत तुम्ही रोटी खाऊ शकता। तर